आपल्यासोबत उमेदवार अमोल कीर्तीकर आहे. आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, आजच्या सकाळी जे इलेक्शन चालू आहे त्याच दरम्यान यादीमध्ये अनेकांची नावही देखील नव्हते. नागरिक एकदम त्रस्त होते. तरी पण सांगितलं त्याच्यामध्ये नाव आहे की नाही आहे ही पोलिसांची त्याची जबाबदारी नाही आहे. आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची ती व्यवस्था केलेली आहे. परंतु जर का इथे जर का त्यांनी चिठ्ठी दाखवली नाही तर इथून पोलीसवाले जे आतमध्ये सोडत नाहीत ते कदाचित हे चुकीचं आहे. कारण जर का त्यांची नाव शोधण्याची प्रक्रिया ही जर का बाहेरच ठेवली असती तर तो व्यक्ती असेल ना ती बाहेरच त्याचं नाव चेक केलं असतं आणि जर का त्याचं नाव असतं तर तो त्याची चिठ्ठी घेऊन आतमध्ये गेला असता. चिठ्ठी जी आहे चिठ्ठी त्याची तो त्याचा पुरावा त्या ठिकाणी मानला जातो हे फार चुकीचं आहे. त्याचा आयडेंटिटी हा पुरावा मानावा आणि ज्या ठिकाणावरनं त्यांनी नाव शोधण्याची प्रक्रिया तयार केलेली आहे तिथून पुढे कुठेतरी बाबा ती चिठ्ठी घेतल्याची आतमध्ये सोडू नये असा त्यांनी हे करायला पाहिजे होतं, पण ते सगळं करण्यात आलेलं नाहीये. आणि मला असं वाटतं की थोडंसं कुठेतरी निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून काही त्रुट्या चुका राहिलेल्या आहेत. कारण एक जो मतदार जो आतमध्ये जातो तो जवळजवळ 15-20 सेकंद आतमध्ये घेतो आणि त्याच्यामुळे बाहेर फार लाईन मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. आणि सर, अनेक ठिकाणी लाईट पण गेली, म्हणजे कॅमेराचं पण लाईट गेलेली आणि मशीनी पण बंद, यंत्रणा बंद होती. त्याच दरम्यान पर्सेंटेज पण ते वाढलेले आहेत नंतरच्या सुमारेच. काय सांगाल? असं असतं की जर का त्या ठिकाणी जर का त्याची नोंद केली गेली ना 45 मिनिटं 50 मिनिटं जे काय असेल ते पुढे वाढून देतात. कारण त्याची नोंद त्या ठिकाणी घेतली जात असते. आणि प्रत्येक गोष्ट या इकडच्या व्यक्तीला त्यांच्या मेन ऑफिसला कळवायला लागतं आणि ते मेन ऑफिस दिल्ली ऑफिसला त्यांच्या कळवत असतं. त्यामुळे जर का त्या पद्धतीने जर का त्यांनी जर का त्यांचं असेल आणि जर का कोणी मागणी केली निवडणूक कालावधी संपल्यानंतर कोणी लाईनीत असेल तर तेवढे त्यांना वेळ वाढून दिली जाते. ते आहे शेवटी. आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. आम्ही मुंबईकर 24 तास मुंबई. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.